मराठा आरक्षणाचा विषय निघाला की त्याला विरोध म्हणून याचिका करणारे आणि त्याच्यावर स्टे आणणारे म्हणजे आरक्षण थांबवणारे असे एकमेव वकील, त्यांचं नाव म्हणजे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते। जर आपण पाहिलं तर 2016 मध्ये लाखोंचे मोर्चे राज्यामध्ये निघालेले होते आणि तत्कालीन सरकारनं त्या मोर्चे निघाल्यानंतर सरकारनं आरक्षण सुद्धा दिलं होतं, पण मात्र ते आरक्षण रद्द करण्यात यावं, ते आरक्षण योग्य नाही म्हणून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे कोर्टामध्ये सुद्धा गेले होते, याचिका सुद्धा दाखल केली होती आणि त्यांच्याच याचिकेवर ते आरक्षण रद्द सुद्धा झालं होतं। आता 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन उपोषण चालू केलं। राज्यामध्ये त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला, लाखो करोडोंच्या सभा या मनोज जरांगे पाटील यांच्या पार पडलेल्या आपल्याला दिसल्या आणि या आरक्षणाला सुद्धा जोरदार विरोध ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केलेला आपल्याला दिसतोय, कारण की हे आरक्षण मिळणारच नाही, डंकी की चोट पे मिळणार नाही असं वारंवार गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलेलं आहे। पण मात्र आरक्षण घेणार तर ओबीसीतूनच घेणार अशी सुद्धा ठाम मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे आणि आता राज्यामध्ये लोकसभा निवडणुका सुद्धा जवळ आलेल्या आहेत। आता राज्यामध्ये लोकसभेचं वातावरण असताना मराठा समाजाकडून, बांधवांकडून गावागावामधून 2 फॉर्म भरणार, जिल्ह्यामध्ये 1000 फॉर्म भरणार अशी सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे आणि सरकार कशा निवडणुका घेतं बघू असं सुद्धा सांगण्यात येत आहे। आता या सगळ्या राजकीय वर्तुळामध्ये गुणरत्न सदावर्ते यांना सुद्धा उमेदवारी मिळण्याची शक्यता एका वर्तमानपत्राने वर्तवली आहे आणि त्या पद्धतीची बातमी सुद्धा छापली आहे। आता या बातमीमध्ये तुम्ही बघू शकता की त्यामध्ये लिहिलेलं आहे गुणरत्न सदावर्ते यांना सोलापूरमधून संधी मिळणार आहे आणि भाजप त्यांना उमेदवारी देणार आहे का अशा प्रश्नार्थक चिन्ह त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसतो। खरंच गुणरत्न सदावर्ते हे भाजपकडून सोलापूरची जागा लढवतील का आणि जरी लढवली तर ते त्या ठिकाणाहून निवडून येतील का असे विविध प्रश्न आपल्याला या संपूर्ण एका बातमीवरून पडलेले दिसतात, कारण की ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे कुठंतरी भाजपच्या बाजूने बोलतात असं सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे। असे आरोप सुद्धा ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर केलेले आहेत, पण मात्र ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते वारंवार सांगतात की मी कुठल्याही पक्षाचा बांधील नाही, जे खरं आहे, जे सत्य आहे त्याच बाजूने मी लढत असतो, बोलत असतो, कुठल्याही राजकीय पक्षांचा संबंध त्यांच्यासोबत नाही, पण मात्र ज्यांची विचारधारा त्यांना आवडते त्या विचारधाराला ते पाठिंबा देतात असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। मग भाजपच्या विचारधारेचा पाठिंबा जर गुणरत्न सदावर्ते यांचा त्यांना असेल तर मग भाजप त्यांना उमेदवार देईल का आणि एक ॲडव्होकेट वकील म्हणून त्यांना सोलापूरमधून उमेदवारी देईल का, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।